नमस्कार मंडळी, चला तर आज आपण या वांग्यापासून काय बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पण हो, त्या जबरदस्त अशा रेसिपीसोबत खाण्यासाठी किंवा ताटाची रंजत वाढवण्यासाठी आपण इथे वेगळ्या अशा पद्धतीची बनवते कोशिंबीर। त्यासाठी एक काकडी घेतलेली आहे आणि इथे ही काकडी जी आहे ना ती चांगली अशी किसून घेऊया। तर संपूर्ण काकडी मी किसून घेणार आहे। आता इथे काकडीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता। सर्व काकडी इथे मी किसून घेतलेली आहे। आता किसून घेतलेल्या काकडीसाठी इथे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त फ्रेश असं दही घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे साखर घालून मिक्स करून घेतलेली आहे। दही चांगलं फेटून घेतलं, त्यानंतर काकडीवरती मीठ घालून घेतलं, त्याचबरोबर फेटून घेतलेलं दही यावरती घालून घेतलेलं आहे। लगेचच मिक्स करायचं नाही। इथे तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं, जिरे आणि मोहरी यामध्ये घालून घेतली। तडतडली की थोड्याशा कट केलेल्या मिरच्या यामध्ये ॲड केलेल्या आहे। आता या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालू शकता आणि तयार झालेला तडका आपल्याला या कोशिंबिरीवरती टाकून घ्यायचा आहे। इतकी जबरदस्त आणि सुपर टेस्टी अशी आपली ही काकडीची वेगळ्या पद्धतीची किसलेल्या काकडीची कोशिंबीर तयार होते। तर इथे आपण मिक्स काहीही न घालता फक्त काकडीची झणझणीत फोडणीची कोशिंबीर आज बनवलेली आहे आणि ती चवीला म्हणाल तर अप्रतिम झालेली आहे। तर फक्त आता याला सगळी फोडणी सगळ्याकडे एकसारखी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तयार झालेली आहे आपली मस्त आणि चटपटीत जेवणाला आणखीन चविष्ट बनवण्यासाठी तोंडी लावायला कोशिंबीर। तर तुम्हाला ही कोशिंबीर जरी आवडली ना तर इथेच एक लाईक नक्की ठोका। तर पहा, इथे मस्त पाहू शकता ना, पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी तयार झालेली आहे। चला तर मग आता हा वांग्याचा जुडगा घेऊन बनवायचे तरी काय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर चला, तुमचा जास्त वेळ घेणार नाही। तर वांगे पहिलेच आपण स्वच्छ असे धुवून घेतलेली आहेत। आता ह्या वांग्यांचे ना मी काटेसुद्धा अशा पद्धतीने पूर्ण देठच वेगळा करून घेणार आहे। पण जर तुम्हाला देठ खायला आवडत असेल ना तर तुम्ही देठ ठेवू शकता। पण अशी रेसिपी आपण बनवतोय ज्यामध्ये देठ ना थोडंसं म्हणजे आपल्याला अडचणीत आणू शकतो, त्यामुळे देठ काढलेलाच बरा। देठ काढून अशा पद्धतीने वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर तुम्ही पहा, वांगे आपण असे कट करून घेतलेले आहे। आता हे वांगे जर असेच ठेवले ना तर लाल पडतात। आता ते वांगे लाल पडू नये म्हणून लगेचच पाण्यामध्ये टाकून घेतले होते। सगळे वांगे सेम पद्धतीने कट करून घेतले, पाण्यामध्ये टाकून ठेवले होते। आता इथे पहा, पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। यामध्ये मी एक रेसिपीसुद्धा बनवलेली आहे, त्यामुळे थोडंसं पॅन तुम्हाला वाटत असेल। पण आता याच तेलामध्ये आपण हे वांगे घालून घेऊया। तर वांगे जास्त वेळेसाठी तेलात फ्राय करायचे नाही किंवा परतवायचे नाही। आणि तुम्ही जर अशा पद्धतीने तेलात हे वांगं भाजून याची रेसिपी जर ट्राय केली ना, खरंच खूप जबरदस्त होते। त्यामुळे आता ही रेसिपी अगदी जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे आणखीन थोडीशी रेसिपी पहा, म्हणजे तुम्ही सुद्धा झटपट ही वांग्याची रेसिपी बनवू शकता। आता यावरती मीठ घालून घेतलं, ताटात पाणी ठेवून हे ताट असं यावरती ठेवून द्यायचं आहे आणि आता छान असं वांगं आपलं शिजतंय। आता वांगं शिजतंय तोपर्यंत इकडे मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीचा ठेचा तयार करूया। त्यासाठी लसूण, मिरची आणि मीठ एकत्रित वाटून घेऊया। तर इथे पहा, लसूण, मिरची आणि मीठ याचा छान झणझणीत ठेचा आपण इथे तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला लागणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट। तर आपण इथे आता पहा, कांदे घेतले होते। आता कांदे तसेच नाही तर साफ करून घेतले। मग आता साफ केल्यानंतर तुम्हाला साफ करताना दाखवण्यासाठी वेळ खूप जातो, म्हणून म्हटलं चला साफच करून घेऊया। आता त्यानंतर असा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे। हात इतका बसलाय ना की अगदी झटपट कांदा कट करून होतो। तर याच पद्धतीने सर्व कांदा आता कट करून घ्यायचा आहे। इथे सगळा कांदा असा कट करून घेतलेला आहे। थोडा जाड राहिला ना तरीसुद्धा छानच लागतो। आता त्याचबरोबर अर्धा टॅमॅटो आपल्याला इथे लागणार आहे। तुम्ही जास्त प्रमाणात जर ही रेसिपी बनवायला घेणार असाल ना तर टॅमॅटो कांद्याचं प्रमाण वाढवू शकता।
तर तुम्ही 2 माणसाला पुरेल एवढ्या प्रमाणात ही रेसिपी बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर पहा इथे टॅमॅटोसुद्धा असा चौकोनी आकाराचा बारीक असा कट करून घेतलेला आहे। इथे आपले दोन्ही कट करून झालेले आहे। तर तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे, पण त्या अगोदर आपल्याला महत्त्वाचं इथे वांगं शिजले का हे चेक करायचं आहे। जवळपास बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपण यापासून काय बनवतोय। आली असेल तर इथेच कमेंट करा आणि केलती कुठल्या पॉईंटला तुम्ही कमेंट केली हे सुद्धा त्या कमेंटमध्ये हिंट द्या। तर पहा इथे आपण हे वांगं काढून घेतलेलं आहे। छान वांगं शिजले हे चेक केल्यानंतरच वांगं काढून घ्यायचं। त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे। इथे काय मिस्टेक झाली लक्षात तुमच्या नसेल आलं तर जाऊ द्या सोडून। तर आता इथे पहा मोहरी तडतडली की त्याचमध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। मोहरी व कढीपत्ता चांगला तेलामध्ये फ्राय झाला की कांदा घालून घ्यायचा आहे। आता हे सगळं आपल्याला छानसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता म्हणजे एका खड्यात 2 पक्षी उडवल्यासारखं, म्हणजे आपण वांगही यामध्ये फ्राय करून घेतलं, त्यानंतर कांदाच मस्त फोडणीसुद्धा आपण तेवढ्याच तेलामध्ये म्हणजे प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे तुमचं तेलाची बचत होते आणि मस्त रेसिपी खायला भेटते। तर पहा इथे आपण कांदा चांगला परतवून घेतलेला आहे। आता कांदा चांगला परतला की लगेचच यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे। इथं तर मी म्हणते 99% तुम्हाला खात्रीच पटली असेल की आज आपण काय बनवतोय, तरीसुद्धा सांगणार नाही, आणखी थोडीशी उत्सुकता तुमची ताणून ठेवणार आहे। सगळ्यात शेवटून आपली झणझणीत चटणी यामध्ये घालून घेऊया। तर तयार केलेली चटणी यामध्ये घालून घेतली, थोडीशी परतवून घेऊया। त्यानंतर आपल्याला थोडीशी परतवून घेतली की यामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही, कारण आपण चटणी तयार करत असतानाही मीठ घातलेलं आहे, तसंच वांगं शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे। त्यामुळे या स्टेजला तुम्हाला मीठ घालायची गरज नाही। तुम्ही जर एखाद्या स्टेजला मीठ घातलं नसेल तर मग इथे तुम्ही मीठ वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या म्हणजे क्वांटिटीनुसार इथे मिठाचा वापर करू शकता। आता आलेलं आहे आपलं शिजवलेलं वांगं। तर चला तुमची उत्सुकता संपलेली आहे, कारण मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण मस्त झणझणीत आणि वेगळ्या पद्धतीचं भरीत बनवलेलं आहे आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम लागतं। एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा। तर अगदी बनवायला सिंपल सोपं साधं आहे, पण तितकंच जेवणात म्हणजे चव वाढवणारं हे म्हणजे भरीत आहे। तर तुम्हाला बऱ्याच वेळेला वांगे आहेत, पण त्यापासून काय बनवावं किंवा तेच भाजून वांग्याचं भरीत खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे वांग्याचं भरीत एकदा नक्की ट्राय करा। तर अगदी आपण इथे वांगं टाकून मॅश करून घेतलेलं आहे। सर्वात शेवटून यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपलं मस्त झणझणीत चमचमीत असं वांग्याचं भरीत इथे आपलं तयार झालेलं आहे। तर कशी झाली रेसिपी ना कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकनला सुद्धा ऑन करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद।